बाकी राहिलाय. विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. हरीश जाधव याच्यासाठी देखील पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी आणि सामना जर संघाला जिंकून दिलाय तर दीपराज मिस्त्री यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. यावेळी परफेक्ट यॉर्कर स्मिथ सावंत याचा हा परफेक्ट तो क्रॉसर यॉर्कर पाहायला मिळालाय. आणि जर पाहिलं तर प्रत्युत्तर नव्हतं, पूर्णपणे सरप्राईज केला, आश्चर्यचकित केलं फलंदाज हरीश जाधव याला, जो फलंदाज घातक ठरत होता मैदानाच्या आतमध्ये. परंतु स्मिथ याचा हा गोल्डन चेंडू म्हणावा लागेल, मधल्या यष्टीला वाकवतोय. 2 यष्ट्यांच्या मधील यष्टी जी वाकवण्यात आलेत ऍक्शन रिप्ले मध्ये, फर्निचर डिस्ट्रॉय केलं, दांडी गोल केली आहे. आणि या चेंडूवरती आश्चर्यचकित राहिला हरीश जाधव. काय कमालीचा चेंडू गोलंदाज स्मिथ सावंत याच्याकडून. गोल्डन चेंडू अगदी ऐन मोक्याच्या क्षणी पाहायला मिळाला, ज्यावेळी संघाला आवश्यकता विकेटची होती, धावांना रोखायचं होतं. या स्टॉक षटकादरम्यान 2 महत्वपूर्ण विकेट येत आहेत गोलंदाज स्मिथ सावंत याच्या खात्यामध्ये. आणि आता समीकरण विजयासाठी 7 चेंडू आणि करायचे आहेत 10 धावा. नवीन फलंदाज नवीन जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नितेश यांची साथ देण्यासाठी हेमंत पाहायला मिळतील. नवीन बॅटर हेमंत मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडवरती. आणि या षटकातील अंतिम चेंडू स्मिथ सावंत याचा. याही वेळी पुन्हा एकदा यॉर्कर, बॅक टू बॅक 2 यॉर्कर. आणि दोन्ही यॉर्कर जर पाहिले तर ऐन मोक्याच्या क्षणी नवीन बॅटरला गोल्डन डक वरती बाद केलंय स्मिथ सावंत याने. पुन्हा एकदा कमबॅक करून दिले आपल्या संघासाठी. या सामन्यादरम्यान जो सामना दिनेश गावकर सर यांनी पूर्णपणे सोपा बनवला होता संघासाठी, स्मिथ सावंत याचे 2 यॉर्कर आणि ते देखील महत्वपूर्ण क्षणी पुन्हा एकदा संघाला कमबॅक करून देत आहेत. हेमंत या बॅटरला देखील क्लीन बोल केले.